प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम. आमच्या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. नवीन पाहत व ऐकत असाल तर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना व नातेवाईकांना खूप लिंक शेअर करा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी खूप खूप सबस्क्राईब करून सपोर्ट करा. धन्यवाद. कलस्सैकरांस पत्र. लेखक कलस्सैकरांस पत्र हे पौलाचे वास्तविक पत्र आहे. 1 अध्याय 1 वचन. प्रारंभिक मंडळीमध्ये लेखकाबद्दल बोलतात. ते सर्व लोक पौलाला संबोधून बोलतात. कलस्से येथील मंडळी पौलाने स्वतः स्थापन केली नाही. पौलाचा एक सहकारी कदाचित एपफ्रास याने प्रथम कलस्से येथे सुवार्ता गाजवली. 4 अध्याय 12 आणि 13 वचन. खोटे शिक्षक एका विचित्र आणि नवीन सिद्धांतासह कलस्से येथे आले होते. त्यांनी मूर्तिपूजक तत्वज्ञान आणि यहुदी धर्मासह ख्रिस्तत्वात एकत्रित केले. ख्रिस्त सर्व गोष्टींवर आहे हे दाखवून देण्याच्या या चुकीच्या शिकवणीचा पॉल विरोध करतो. नवीन करारामध्ये कलस्सैकरांस पत्राला सर्वात ख्रिस्त केंद्रित पत्र म्हटले गेले आहे. यावरून दिसून येते की येशू ख्रिस्त सर्व गोष्टींवर प्रमुख आहे. तारीख आणि लिखित स्थान. साधारण इसवी सन 60 रोममध्ये पहिल्यांदा तुरुंगात असताना पौलाने हे लिहिले असावे. प्राप्तकर्ता पौलाने या पत्रात कलस्सैमधील मंडळीला उद्देशून म्हटले आहे. जसे की कलस्से येथील ख्रिस्तातील संत व विश्वासू बांधवांना 1 अध्याय 1 आणि 2 वचन. लायकस दरीच्या मध्यभागी इफिसहून 100 मैल अंतरावरील मंडळी यांना लिहिले आहे. प्रेषिताने कधीही मंडळीला भेट दिली नव्हती. 1 अध्याय 4 वचन 2 अध्याय 1 वचन. हेतू पौलाने आपल्या वाचकांना प्रोत्साहित करण्यासाठी संपूर्ण निर्मितीवर 1 अध्याय 15 वचन 3 अध्याय 4 वचन. ख्रिस्ताचे परिपूर्ण प्रत्यक्ष आणि सतत सार्वभौमत्व सांगून विद्वत्तापूर्ण प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी कलस्सैमध्ये निर्माण झालेल्या धोकादायक पाखंडी सल्ल्याबद्दल सल्ला देण्यासाठी लिहिले. ख्रिस्ताच्या दृष्टिकोनातून जीवन जगणे. 3 अध्याय 5 वचन 4 अध्याय 6 वचन. आणि मंडळीला आपल्या शिस्तबद्ध ख्रिस्ती जीवनाबरोबरच खोट्या शिक्षकांच्या धमकीच्या आशेवर विश्वासाने स्थिरता राखण्यासाठी प्रोत्साहित करणे. 2 अध्याय 2 ते 5 वचन. विषय ख्रिस्ताची सर्वोच्चता. रूपरेषा. 1 पौलाची प्रार्थना. 1 अध्याय 1 ते 14 वचन पर्यंत. 2 ख्रिस्तामध्ये व्यक्तीसाठी पौलाच्या शिकवणी. 1 अध्याय 15 ते 23 वचन पर्यंत. 3 देवाच्या योजना व उद्देशातील पौलाचा भाग. 1 अध्याय 24 वचन ते 2 अध्याय 5 वचन पर्यंत. 4 खोट्या शिकवणुकीबद्दल चेतावणी. 2 अध्याय 6 ते 15 वचन पर्यंत. 5 धमकावणाऱ्या पाखंडी लोकांशी पौलाचा सामना. 2 अध्याय 16 वचन ते 3 अध्याय 4 वचन पर्यंत. 6 ख्रिस्तामध्ये नवीन मनुष्याचे वर्णन. 3 अध्याय 5 वचन ते 25 वचन पर्यंत. 7 प्रशंसा आणि अभिवादन समाप्ती. 4 अध्याय 1 ते 18 वचन.